नमस्कार मित्रांनो, राज्यातील आणि देशभरातील आधार कार्ड वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 1 ऑगस्टपासून आधार कार्डचे काही महत्त्वाचे नियम बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या नव्या नियमानुसार काही कामे 31 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे सांगितले जात आहे. जर ही कामे वेळेत झाली नाहीत तर काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असे बोलले जात आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डशी संबंधित बदल, कोणती कामे करायची आहेत, कोणत्या नागरिकांनी जास्त काळजी घ्यायची आहे आणि कोणते नियम समजून घेणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, पेन्शन योजना किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर आधार कार्ड अपडेट असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक योजनांचे पैसे थेट आधार कार्ड लिंक असल्यास बँक खात्यात जमा केले जातात. तसेच ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांना ही माहिती लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे, कारण बँकेशी संबंधित व्यवहारांसाठी आधार कार्डची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यात आधार कार्डचा गैरवापर आणि फसवणुकीच्या घटना वाढल्याची अनेकदा समोर आली आहे. काही ठिकाणी दुसऱ्यांच्या आधारचा वापर करून कर्ज घेणे, चुकीचे व्यवहार करणे किंवा आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार आणि संबंधित विभागांनी काही नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्याची माहिती समोर येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या नागरिकांचे आधार कार्ड 10 वर्षापूर्वी बनले आहे त्यांनी अजूनही एकदा ते अपडेट केले नाही अशा नागरिकांनी आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास अपडेट करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो किंवा इतर माहिती चुकीचा असेल तर ते वेळ दुरुस्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आधार कार्डवर नाव बदलण्याची मर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार नाव फक्त 2 वेळा बदलता येईल, तर जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येईल. त्यामुळे आधार कार्डमध्ये माहिती भरताना किंवा काही बदल करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय आधार अपडेटसाठी काही शुल्कही निश्चित करण्यात आली आहेत. बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागू शकते. मात्र लक्षात ठेवा, अनेक सोशल मीडियावर आणि काही व्हिडिओमध्ये आधार कार्ड बंद होईल, 10,000 रुपये दंड होईल, 3 वर्षाची शिक्षा होईल असे अनेक दावे केले जात आहेत. अशा प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे खूप गरजेचे आहे, कारण चुकीची माहिती पसरल्यामुळे अनेक नागरिक घाबरतात आणि फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यातही अडकतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत आधार सेवा केंद्र किंवा संबंधित अधिकृत संकेतस्थळावरून माहिती तपासा. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की 31 जुलैपूर्वी कोणती महत्त्वाची कामे करण्यास सांगितले जात आहे. 10 वर्षे जुने आधार कार्ड असलेल्या नागरिकांनी नेमके काय करावे आणि कोणते नियम सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आता समजून घेऊया 31 जुलैपूर्वी कोणती महत्त्वाची कामे करण्याचा सल्ला दिला जात आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षापूर्वी बनलेले असेल आणि त्यानंतर तुम्ही एकदाही ते अपडेट केले नसेल तर एकदा आधारची माहिती तपासून घ्या. तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, फोटो किंवा इतर माहिती बदलली असेल तर ते अपडेट करून घेणे चांगले, कारण अनेक सरकारी योजना आणि बँकिंग सेवा आधारच्या माहितीवर अवलंबून असतात. जर माहिती चुकीची असेल तर काही सेवांमध्ये अडचण येऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या. आज अनेक सरकारी योजनांचे पैसे थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खाते योग्यरित्या जोडलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पीएम किसान, लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर आधारशी संबंधित माहिती योग्य आहे का हे तपासणे फायद्याचे ठरू शकते. यासोबतच मोबाईल नंबर आधारशी जोडलेला आहे का हेही पहा, कारण OTP, पडताळणी आणि इतर अनेक सेवांसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक असतो. जर तुमचा मोबाईल नंबर जुना असेल, बंद झाला असेल तर नवीन नंबर आधारमध्ये अपडेट करून घ्या. आता नाव आणि जन्मतारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आधारमध्ये नाव बदलण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार नाव फक्त 2 वेळा बदलता येईल, तसेच जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येणार आहे. म्हणून कोणतेही बदल करताना योग्य कागदपत्रे वापरणे आवश्यक आहे. जर जन्मतारीख बदलायची असेल तर जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला यासारखी अधिकृत कागदपत्रे लागू शकतात. यामुळे चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नका. तसेच बायोमेट्रिक माहिती म्हणजेच बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनही काही वेळाने अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः म्हणजे लहान मुलांचे किंवा अनेक वर्षापूर्वी आधार काढलेल्या नागरिकांचे बायोमेट्रिक अपडेट आवश्यक असू शकते. यामुळे भविष्यात ओळख पडताळणी करताना अडचणी येत नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर अनेक संदेश फिरत आहेत की 1 ऑगस्टपासून आधार कार्ड बंद होईल, बँक खाते बंद होईल किंवा सर्व योजना थांबतील. पण अशा प्रत्येक संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा आणि खरी माहिती तपासून कोणतेही निष्कर्ष काढा, कारण चुकीच्या बातमींमुळे अनेक नागरिक घाबरतात आणि त्याचा फायदा फसवणूक करणारे घेतात. आता पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की आधार कार्ड नावावर होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची आणि महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत. आता जाणून घेऊया आधार कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यायची आणि
फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा. आजकाल आधार कार्डचा वापर जवळपास प्रत्येक ठिकाणी केला जातो. बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, मोबाईल सिम घेणे, शिष्यवृत्ती, पेन्शन आणि अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असतो. यामुळे आधार कार्ड सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही विनाकारण आधार कार्डची झेरॉक्स किंवा फोटो देऊ नका. जिथे आवश्यक असेल तिथेच कागदपत्र द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलवर आलेला OTP कोणालाही सांगू नका. बँक, आधार विभाग किंवा कोणतीही सरकारी संस्था फोनवर OTP विचारत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा अनोळखी व्यक्ती आधार अपडेट करून देतो, योजना मिळवून देतो किंवा पैसे मिळवून देतो असे सांगत असेल तर सावध राहा. फक्त अधिकृत आधार सेवा केंद्र आणि अधिकृत संकेतस्थळावर आधारशी संबंधित कामे करा. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, पत्ता बदलला असेल किंवा नावातही काही चूक असेल तर ती वेळेत दुरुस्त करून घ्या. कारण भविष्यात सरकारी योजना, बँक व्यवहार किंवा इतर सेवांसाठी अडचण येऊ शकते. यासाठी आधारची माहिती बरोबर असणे गरजेचे आहे. आधार कार्ड अपडेट करताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. चुकीची माहिती भरू नका. खोटी कागदपत्रे वापरण्याचा प्रयत्न करू नका. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर अनेक वेळा आधार बंद होणार, 10,000 रुपये दंड, 3 वर्षाची शिक्षा, सर्व योजना बंद अशा प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण अशा प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत घोषणा, सरकारी आदेश किंवा संबंधित विभागाने दिलेली माहिती यालाच प्राधान्य द्या. जर तुम्ही आधार कार्डची वेळोवेळी अपडेट ठेवली, बँक खाते योग्यरित्या लिंक ठेवले आणि फसवणूक करणाऱ्यापासून सावध राहिलात तर भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून आजच तुमचे आधार कार्ड तपासा. नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर माहिती योग्य आहे का ते पहा. आवश्यक असल्यास अधिकृत आधार केंद्रात जाऊन अपडेट करून घ्या. यामुळे सरकारी योजनांचा लाभ, बँकेचे व्यवहार आणि इतर सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण अनेक नागरिकांना अजूनही आधार कार्डच्या नियमांबद्दल योग्य माहिती नाही. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, ताज्या बातम्या आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, मी आहे आदित्य. तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया नवीन एका जबरदस्त माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.